नमस्कार मित्रांनो, गोवा म्हणलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभा राहतो तो म्हणजे निळाशार समुद्र आणि हिरवागार निसर्ग. त्यासोबत देशविदेशातील अनेक नागरिक जे टुरिस्ट म्हणून आलेले आहेत ते देखील तुम्हाला डोळ्यासमोर येतात. मात्र अलीकडे काही वेगळ्याच कारणामुळे गोवा हा आता कुप्रसिद्ध होताना दिसत आहे. एकदम थेटच सांगायचं झालं तर लडकी चाहिए क्या अशी विचारणा करून अनेक पर्यटकांची दिशाभूल करणारे आता बऱ्यापैकी तुम्हाला येथे पाहायला मिळतात. पर्यटकांची फसवणूक करून त्यांना लुटणारे अनेक भामटे आता गोव्यामध्ये वाढत चाललेले आहेत. आंबट शौकीन देशी तरुणांना मुली पुरवण्याचे खोटे आमिष दाखवून लुबाडले जात आहे. आर्थिक फसवणूक जरी झाली तरी पर्यटक अशा विषयामध्ये पोलिसांकडे धाव घेत नाहीत. स्वतःचं नाव खराब होण्याची त्यांना भीती वाटते आणि यामुळेच अशा लोकांचं फावत आहे. तक्रार न करता आपली नाचक्की होऊ नये याची भीती बाळगली जाते. गोव्यातील काही दलाल, काही क्लब, पबवाले आणि गुंडांचे त्यामुळेच फावलेलं आहे. मात्र अलीकडे 1-2 पर्यटकांनी धाडस दाखवून पुढे येऊन तक्रारी दाखल केलेल्या आहेत. मुलगी पुरवू असे सांगून आपली आर्थिक लुबाडणूक केली आहे असे पर्यटकाने जाहीरपणे सांगितले. गोवा पोलीस आपल्या पद्धतीने दलालांविरुद्ध कारवाई तर करीतच आहेत, मात्र प्रकरण मोठे व गंभीर आहे. गोवा म्हणजे सेक्स टुरिझमसाठी अनुकूल भूमी असे जे वातावरण काही घटकांकडून मुद्दाम तयार केले जात आहे ते गोव्याच्या टुरिझमसाठी अत्यंत घातक आहे. गोवा सरकार देखील या वातावरणाला काही प्रमाणात जबाबदार ठरते. कॅसिनो जुगाराचा नरकासूर गोवा सरकारला आता नाचवताना पाहायला मिळत आहे. सगळीकडेच कॅसिनोंच्या जाहिराती, विमानतळावरून पणजीत येताना व शहरात प्रवेश केल्यानंतर देखील अगदी सगळीकडेच कॅसिनोंचेच आकर्षक जाहिरात फलक तुम्हाला पाहायला मिळत असतील. पणजीत जुन्या सचिवालय इमारतीच्या परिसरात रस्त्यावर सगळीकडेच कॅसिनोंच्याच ग्राहकांची गर्दी असते. सगळी वाहने त्याच ग्राहकांची वाहतूक करण्यासाठी त्या मार्गावर धावतात. रात्रीच्या वेळी तर कॅसिनो नगरीचा झगमगाट काही औरच असतो. कॅसिनोमधून बाहेर येणारा पर्यटक हा दलालांसाठी एक मौल्यवान गिराईक असतो. तरुणींचे फोटो मोबाईलवर दाखवले जातात व अमुक हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये तरुणी पुरविण्याचे वचन दिले जाते आणि खरी फसवणूक ही तिथूनच सुरू होते. नेपाळी मुली व महिलांना गोव्यात आणणाऱ्या टोळ्या देखील आता रोज वावरू लागले आहेत. अर्ज या संस्थेकडे याबाबतची माहिती आहे. अन्यायरहित जिंदगी या NGOशी कुणीही बोलले तर तुम्हाला बरीच माहिती मिळेल. गोव्यात छुप्या पद्धतीने होणारा हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय थांबविण्यासाठी अर्ज ही संस्था धडपडत आहे. कधी पोलिसांचे सहकार्य मिळते तर कधी काही NGOंना ते मिळत नाही. गोव्यात केवळ अंमली पदार्थच मिळतात असे नाही तर नेपाळी महिला देखील उपलब्ध होतात. त्यासोबत अनेक फॉरेनच्या महिला देखील उपलब्ध केल्या जातात. रशियन तर अमाप मिळतात असा समज काही व्यावसायिक जगभर पसरवत आहेत. गोव्याचे दुर्दैव असे की ज्या मांडवी नदीच्या किनारी परशुरामाचा शानदार पुतळा आहे त्याच मांडवी नदीत जुगाराचे असे अड्डे सुरू आहेत. ज्या मांडवीकडे पाहिले मुख्यमंत्री स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर हे पाहत उभे असल्याचा पुतळा दिमाखात दिसतो आहे, त्याच मांडवी नदीत काळ्या धनाला अक्षरशः पूर आलेला आहे. सत्ताधारी विसंगत व परस्पर विरोधी वागत असतात. त्यांची निवडणुकी वेळची भाषा वेगळी असते तर एरवीची कृती वेगळी असते. अर्थात येथे विषयांतर होण्याची शक्यता असल्याने तूर्त एवढेच पुरे आहे. गोवा ही परशुरामाची भूमी आहे, देवभूमी आहे अशा प्रकारच्या घोषणा ऐकायला छान वाटतात. मात्र गोवा खरेच देवभूमी राहिली आहे का असे दाखवून देण्यासाठी सरकारला अगोदर जास्त प्रामाणिक व्हावे लागेल. ड्रामाबाजी करून काय फायदा नाही. पोर्तुगीजांच्या सर्व खुणा पुसून टाकू
असे सांगणाऱ्या सरकारने लक्षात घ्यावे की निदान हे कॅसिनोचे अड्डे तरी गोव्यात पोर्तुगीजांनी आणलेले नव्हते. त्या खुणा अगोदर तुम्हाला पुसणं गरजेचं आहे. कालच इंग्रजी दैनिकांमध्ये नेपाळी महिलांच्या पुरवठ्याविषयीची बातमी प्रसिद्ध झाली होती. गोव्यात रोजगाराची संधी देतो असे सांगून काही जणांनी नेपाळी महिलांना गोव्यात आणले व शरीर विक्रीच्या कामाला लावले. गेल्या 10 वर्षात सरकारी यंत्रणेने सेक्स टुरिझमच्या धंद्यातून गोव्यात 29 नेपाळी महिलांची सुटका केली असे त्या बातमीमध्ये म्हटले होते. ग्रामीण नेपाळी महिला गोव्यात आणून धंदा केला जातो. याबाबत अर्ज संस्थेने एका बैठकीत धोक्याचा इशारा दिलेला आहे. काठमांडूहून कधी बोगस कागदपत्रांच्या आधारे तर कधी चोरट्या मार्गाने महिलांना आणले जाते. पश्चिम बंगाल, बांगलादेशमधून देखील महिला गोव्यात आणल्या जात असल्याची प्रकरणे पूर्वी उजेडात आलेली आहेत. गोवा म्हणजे थायलंड व बँकॉक नव्हे आणि कळंगूट कांदोळीचा भाग म्हणजे पटाया नव्हे. एकदा एका आमदाराचे देखील वाहन काही जणांनी थांबवून लडकी चाहिए क्या अशी विचारणा केली होती. वीरेश बोरकर यांनी विधानसभेत याबाबतचा किस्सा सांगितला होता. शरीर विक्रीचा धंदा करणाऱ्या रॅकेटचे कंबरडे पोलिसांनी मोडणे हे अपेक्षित आहे. जर ते झालं नाही तर गोव्याची बदनामी ही फक्त भारतातच नव्हे तर जगभरात होऊन गोव्याचा टुरिझम संपला जाईल हे वेगळंच सांगायला नको. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोवा, जय जिजाऊ, जय शिवराय.